नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाईनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपण चालू घडामोडीच्या नोट्स बनवलेल्या आहेत। जानेवारी ते जून महिन्यातल्या ज्या काही या 6 महिन्यातल्या चालू घडामोडी आहेत ते तुम्हाला नोट्स जर हव्या असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। नोट्स 49 रुपयाला तुम्हाला मिळून जातील। चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर 52 वर्ण आपल्याला सांगता येतात। रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे। तर या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो? कर्मणी प्रयोग आहे। रामाने आंबा खाल्ला या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे। यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर अव्ययीभाव समासाचे उदाहरण आपल्याला सांगता येते यथाशक्ती। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे। तर व्यतिरेक अलंकार आपल्याला सांगता येतो। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यामध्ये किंवा या ओळीमध्ये कोणता अलंकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं? तर व्यतिरेक अलंकार आहे। भगीरथ प्रयत्न या वाक्य प्रचाराचा अचूक अर्थ काय? तर आटोकाट प्रयत्न करणे हे आपल्याला सांगता येतं। बघा, अचूक अर्थ विचारलेला आहे। पुढे चला, पुढचा प्रश्न। मटण, तंबाखू, कुलूप हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत? तर कानडी भाषेमधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तो सावकाश चालतो या वाक्यातील सावकाश हे काय आहे? तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययीय असलेला आपल्याला सांगता येतं। दु अधिक काळ याची योग्य संधी काय होईल? तर दुष्काळ होतो। नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तर वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज ह्या आपल्याला नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक सांगता येतात, वि.वा. शिरवाडकर। वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर भाववाचक नाम आहे। उ या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर उआ होतं बघा। पुढे चला, ऊन हून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर पंचमी विभक्तीचे ऊन हून हे प्रत्यय आपल्याला असलेलं सांगता येतं। मुलांनो शांत बसा क्रियापदाचा अर्थ ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे। तर आज्ञार्थी वाक्य आपल्याला सांगता येतं। मुलांनो शांत बसा क्रियापदाचा अर्थ काय होईल? तर आज्ञार्थी वाक्य होतं। अनल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर अग्नी, विस्तव किंवा पावक अनल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत। कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर उदार किंवा उधळ्या होतो। कृपण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय येईल? तर उदार किंवा उधळ्या येईल। च, छ, ज आणि झ या वर्णाचा उच्चार कोणत्या 2 प्रकारे होतो? तर तालव्य आणि दंत तालव्य ह्या 2 प्रकारामध्ये आपल्याला वर्णांचा उच्चार होतो। ते म्हणजे वर्ण कोणते आहेत? तर च, छ, ज, झ आणि 4च वर्ण आपल्याला सांगता येतात। ते म्हणजे च, छ, ज आणि झ या वर्णांचा उच्चार 2 प्रकारे होतो। कोणत्या 2 प्रकारे होतो? तर तालव्य आणि दंत तालव्य। सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय होईल? तर सत अधिक आचार असा आपल्याला सदाचार या शब्दाचा संधी विग्रह करता येतो। पुढे चला, पुढचा प्रश्न। मराठीत मूळ सर्वनामे एकूण किती आहेत? तर मूळ सर्वनामे मराठीमध्ये 9 आहेत एकूण। वाहती नदी यातील वाहती हे कोणते विशेषण आहे? तर धातुसाधित विशेषण आहे। वाहती नदी यातील वाहती हे विशेषण कोणते आहे? तर धातुसाधित विशेषण आहे। बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर भाटी होतं। बोका या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर भाटी होतं। टेबलाखाली या शब्दातील खाली हा शब्द कोणत्या जातीचा आहे? तर शब्दयोगी अव्ययाचा आपल्याला सांगता येतो। तो आला आणि पाऊस सुरू झाला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर संयुक्त वाक्य आहे। तो आला आणि पाऊस सुरू झाला हे वाक्य कोणत्या प्रकारात येतं? तर संयुक्त वाक्य आपल्याला सांगता येतं। आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार ओळखायला सांगितलेला आहे या वाक्याचा। तर उपमा अलंकार आहे। पुढे चला, हात दाखवून अवलक्षण या म्हणीचा अर्थ काय? हात दाखवून अवलक्षण तर आपण होऊन संकट ओढवून घेणे असा या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगता येतो।
ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि स खांडेकर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. ययाती ही कादंबरी प्रसिद्ध आहे, त्यामुळे यावर खूप वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तळखरकर आहेत मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जाते त्यांना. ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण मानला जातो? तर ह हा महाप्राण वर्ण आहे. सन्मती या शब्दाचा योग्य संधी विग्रह सांगा. तर सत अधिक मती, सन्मती या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला करता येतो, ते म्हणजे सत अधिक मती. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर आत्मवाचक सर्वनाम आहे स्वतः हे. पुढे चला, पुढचा प्रश्न. द्विगुणित आनंद यातील द्विगुणित हे कोणते विशेषण आहे? तर आवृत्तीवाचक संख्या विशेषण सांगता येतं. मला आता चालवते, मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर शक्य क्रियापद आहे. तया इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? तर सप्तमी विभक्तीचे आपल्याला सांगता येतं. आई बाप हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर इतरेतर द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे. मी पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखायला सांगितलेलं आहे. तर रीती भूतकाळ सांगता येतो. मी पुस्तक वाचत असे या वाक्यामध्ये काळ कोणता आपल्याला पाहायला मिळतो? तर रीती भूतकाळ आहे. ते सोनं नसते. जे, ते किंवा जर, तर, आलं तर असे जर वाक्य जोडण्यासाठी शब्द वापरले असतील तर ते मिश्र वाक्याचा प्रकार असतो किंवा आपण मिश्र वाक्य म्हणू शकतो. पुढे चला. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा या ओळीत कोणता अलंकार आहे? तर रूपक अलंकार आहे. उंबराचे फूल या शब्दाचा अर्थ सांगा असा आपल्याला प्रश्न आहे. तर अत्यंत दुर्मिळ वस्तू किंवा व्यक्ती असा आपल्याला त्याचा अर्थ सांगता येतो. उंबराचे फूल या शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल? तर अत्यंत दुर्मिळ वस्तू किंवा व्यक्ती. पुढे चला, पुढचा प्रश्न. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर साने गुरुजी यांचं श्यामची आई हे पुस्तक प्रसिद्ध पुस्तक आहे. क्ष आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेत काय म्हणतात? तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून ओळखली जाणारे वर्ण कोणते आहेत? तर क्ष आणि ज्ञ आहेत. पुढे चला. कवी अधिक ईश्वर यांची संधी काय होईल? तर कवी ईश्वर होईल. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला सांगता येतं. आम्ही हे सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम प्रकारचे सर्वनाम आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि या व्हिडिओची PDF मिळू शकता. पुढे चला. गडगडते, संजावते ही कोणती क्रियापदे आहेत? तर भावकर्तृक क्रियापद आपल्याला सांगता येतं. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर सांडणी होतं. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होतं? तर सांडणी होतं. नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर तृतीय विभक्तीचे प्रत्यय असलेला आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे नेयशी. तोंडी लावणे हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर अलुक तत्पुरुष समास आहे. तोंडी लावणे हा कोणत्या प्रकारचा समास सांगता येतो? तर अलुक तत्पुरुष समास लक्षात ठेवायचा आहे. तो आंबा खात आहे या वाक्याचा काळ कोणता आहे? तर अपूर्ण चालू वर्तमान काळ आहे. बघा, तो आंबा खात आहे असं आपल्याला म्हणलेलं आहे, त्यामुळे आपल्याला अपूर्ण चालू वर्तमान काळ म्हणता येईल या वाक्यामध्ये. केवढी प्रचंड आग ही वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर उद्गारवाचक वाक्य आहे. केवढी प्रचंड आग ही हे वाक्य कोणतं आहे? तर उद्गारवाचक वाक्य आहे. मित्रांनो, आपल्याला फास्ट घेण्याचा हेतू हेच आहे की तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचं रिव्हिजन झालं पाहिजे. त्यासाठी वन लाइनर प्रश्न आणि रॅपिड फायर पद्धतीने प्रश्न आपण घेतलेले आहेत. पुढे चला. तिच्या घरातून हत्ती गेला या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? तर लक्षणा आहे. प्रश्न काय आहे बघा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा अलंकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे या वाक्यातील. तर दृष्टांत अलंकार आहे. पुढचा प्रश्न. अळवावरचे पाणी या शब्दप्रयोगाचा अर्थ काय? तर अत्यंत अल्पकाळ टिकणारे.
अळवावरचे पाणी या शब्दप्रयोगाचा अर्थ काय आहे तर अत्यंत अल्पकाळ टिकणारे. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो तर 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा म्हणून दिन आपण साजरा कोणत्या तारखेला करतो तर 27 फेब्रुवारी, लक्षात ठेवायचं आहे. ळ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तर स्वतंत्र वर्ण आहे. ळ हा उज्ज्वल या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय होईल तर उत अधिक ज्वल असा आपल्याला संधी विग्रह उज्ज्वल या शब्दाचा करता येतो. जो, जी, जे, ज्या ही कोणती सर्वनामे आहेत तर संबंधित सर्वनामे आपल्याला सांगता येतं. म्हणजे जो, जी, जे, ज्या ही 4 सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत तर संबंधित सर्वनामे आपल्याला सांगता येतात. पुढे चला, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते तर व्याकरण हे काय आहे या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म असलेलं आपल्याला सांगता येतं. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, प्रत्यक्ष कर्म कोणता आहे तर व्याकरण आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल तर विदुषी होतं. हे पण खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे की विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं किंवा विदुषी या शब्दाचं पुरुषलिंगी रूप काय होता, असे प्रश्न आलटून पलटून विचारतात. विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत तर 8 प्रकार विभक्तीचे आहेत. भाजीपाला हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण भाजीपाला हा शब्द आपल्याला सांगता येतो. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा काळ कोणता आहे तर साधा वर्तमान काळ आहे. बघा, सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजेच आपल्याला काळ कोणता दिसून येतो तर साधा वर्तमान काळ येतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी अलंकार ओळखायला सांगितलेला आहे तर श्लेष अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. पुढे चला, खायला काळ नि भुईला भार या म्हणीचा अर्थ काय आहे तर निरुपयोगी माणूस सांगता येतो. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटलं जातं इथं शिवाजी झालेला आहे पण शिवाजी आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटलं जाते तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं. अ, आ, इ, ई हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर सजातीय स्वर आहेत. ते म्हणजे अ, आ, इ, ई हे आपल्याला सजातीय स्वर सांगता येतात. पाच पाशवी माणसांनी त्याला घेरले. 5 हे कोणते विशेषण आहे तर गणनावाचक संख्या विशेषण सांगता येतं. ज्या क्रियापदांना कर्माची गरज नसते त्यांना काय म्हणतात तर अकर्मक क्रियापदे म्हटलं जातं. बघा, ज्या क्रियापदांना कर्मांची गरज नसते त्यांना काय म्हटलं जातं तर अकर्मक क्रियापदे म्हटलं जातं. पुढे चला, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर षष्ठी विभक्तीचे आहेत. नीलकंठ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर बहुव्रीही समासाचे आपल्याला नीलकंठ हा शब्द सांगता येतो. तो म्हणजे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. मी सिनेमा पाहिला असेल या वाक्याचा काळ कोणता आहे तर पूर्ण भविष्यकाळ आहे. बघा, मी सिनेमा पाहिला असेल म्हटले त्यामुळे पूर्ण भविष्यकाळ आपल्याला म्हणता येईल. वाक्यातील मुख्य उद्देश म्हणजे काय तर कर्ता असतो. बघा, वाक्यातील मुख्य उद्देश म्हणजेच कर्ता असतो. मरणात खरोखर जगते या ओळीतील अलंकार ओळखायला सांगितलेला आहे तर विरोधाभास अलंकार आहे की मरणात खरोखर जगते या वाक्याचा अलंकार या ओळीमध्ये अलंकार कोणता आपल्याला पाहायला मिळतो तर विरोधाभास अलंकार. पुढे चला, तिमिर या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होईल तर प्रकाश होतो किंवा तेज आपल्याला सांगता येतं. तिमिर म्हणजे अंधार होतो. तिमिरच्या विरुद्धार्थी विचारलं तर प्रकाश येईल. मराठीतील आधुनिक कवितेचे जनक कोणाला मानतात तर केशवसूत यांनाच म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांना मराठीतील आधुनिक कवितेचे जनक म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे केशवसूत आहेत. रु आणि लू हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर ऱ्हस्व स्वर आहेत. मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय होईल तर मन अधिक रथ असा आपल्याला करता येईल. पुढे चला, शहाणा या विशेषणाचे भाववाचक नाम काय होईल तर शहाणपणा होईल. धातू म्हणजे काय तर क्रियापदाचा मूळ प्रत्यय विरहित शब्द त्यालाच काय म्हटलं जातं धातू म्हटलं जातं. बघा, क्रियापदाचा मूळ प्रत्यय विरहित शब्द म्हणजेच धातू होय. पुढे चला, गरुड या शब्दाचे
लिंग कोणते आहे तर पुल्लिंगी आहे. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या रूपात जो बदल होतो त्यांना काय म्हणतात तर सामान्य रूप म्हटलं जातं. पंचवटी हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर द्विगु समासाचं उदाहरण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे पंचवटी हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर द्विगु समासाचं उदाहरण आहे. मुलांनी शिक्षकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे तर भावे प्रयोग आहे. वाक्यातील विधेय म्हणजे काय तर क्रियापद आहे. बघा वाक्यातील विधेय म्हणजे काय तर क्रियापद आहे. एक शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जी चमत्कृती साधते तो अलंकार कोणता आहे तर श्लेष अलंकार आहे. ज्याला शत्रू नाही असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा तर अजात शत्रू आपल्याला सांगता येईल. बलसागर भारत होवे हे राष्ट्रभक्तीपर गीत कोणी लिहिलेलं आहे. बलसागर भारत होवे हे साने गुरुजींचं गीत आपल्याला सांगता येतं. व्यंजनांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर स्वरांत किंवा परवर्ण म्हणून व्यंजनांना ओळखलं जातं. हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर विशेष नाम आहे हिमालय. पुढे चला. आणि व शिवाय ही कोणती अव्यय आहेत तर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आपल्याला सांगता येतं. सासू या शब्दाचे अनेक वचन काय होईल तर सासवा होतं. दिवा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल तर दिव्या होईल. राजवाडा या शब्दाचा विग्रह कसा होईल तर राजाचा वाडा आणि षष्टी तत्पुरुष आपल्याला समास सांगता येतो. तिने गाणे गायले या वाक्याचा प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे तर कर्मणी प्रयोग आहे. मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर विद्यार्थी वाक्य आपल्याला सांगता येतं. मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी हे विद्यार्थी वाक्य आहे. पण परंतु परी ही कोणती अव्यय आहे तर न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आपल्याला सांगता येतं. शाळा या शब्दाचे अनेक वचन सांगा विचारलेलं आहे तर शाळाचं शाळाच राहतं. जसं की दाशीचं दाशीच राहतं तसंच शाळा या शब्दाचं अनेक वचन काय होतं तर शाळाच राहतं. ते बदलत नाही. चतुर्थी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता असतो तर संप्रदान असतो. कमलनयन हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर कर्मधारय समासाचे उदाहरण आहे कमलनयन हे. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी कोणत्या रूपात असते तर तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आपल्याला सांगता येईल. पुढे चला. गडद निळे जलद भरुनी आले. बघा गडद निळे जलद भरुनी आले या ओळीत कोणता शब्द अलंकार आहे तर अनुप्रास अलंकार आहे. शशांक या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर चंद्र होतं. हे पण खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर वि स खांडेकर यांना मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे व्यक्ती कोण होते तर वि स खांडेकर. पुढचा प्रश्न. मराठीत एकूण किती अल्पप्राण व्यंजने आहेत तर एकूण 20 अल्पप्राण व्यंजने आहेत. चित्त अधिक मय याची संधी काय होईल तर चिन्मय होईल. पुढचा प्रश्न. नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात तर सर्वनाम म्हटलं जातं. ज्या नामाऐवजी विकारी शब्द येतात त्यांना काय म्हटलं जातं तर सर्वनाम म्हटलं जातं. किंवा अथवा वा ही कोणती अव्यय आहेत तर विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आपल्याला सांगता येतं. तळे या शब्दाचे अनेक वचन काय होईल तर तळी होतं. तळे या शब्दाचे अनेक वचन. गृहस्थ या शब्दाचे लिंग ओळखायला आपल्याला सांगितलेलं आहे तर पुल्लिंगी आहे. नावडता हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे तत्पुरुष समास लक्षात ठेवायचा आहे. आईने मुलाला निजवले या वाक्याचा प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे तर सकर्मक भावे प्रयोग आहे. या वाक्यामध्ये आईने मुलाला निजवले या वाक्यामध्ये प्रयोग कोणता पाहायला मिळतो तर सकर्मक भावे प्रयोग आहे. क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असल्यास त्याला काय म्हणतात तर स्वार्थ म्हटलं जातं. शब्दाच्या अंगी असणाऱ्या एकूण शक्ती किती आहेत तर 3 आपल्याला सांगता येतात. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. शब्दांकित करणे म्हणजे काय तर शब्दात व्यक्त करणे. शब्दांकित करणे म्हणजेच काय तर शब्दात व्यक्त होणे किंवा करणे. य, र, ल, व यांना वर्णमालेत काय म्हणतात तर अर्धस्वर किंवा अंतस्थ म्हटलं जातं.
कोणते वर्ण आहेत तर य, र, ल, व या वर्णांना काय म्हटलं जातं वर्णमालेत तर अर्धस्वर किंवा अंतस्थ म्हटलं जातं. गो अधिक अक्ष या शब्दाची संधी काय होईल तर गवाक्ष होत. अरे रे फार वाईट झाले हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे तर शोकदर्शक आहे. दंत्य वर्णांचा गट कोणता आहे तर त, थ, द, ध, न, ल, स हे गट कोणत्या वर्णाचा आहे तर दंत्य वर्णाचा आपल्याला गट सांगता येतो. नदी अधिक आत या शब्दाची पूर्वरूप संधी काय होईल तर नदीत होतं. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो तर प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या समासाचे पहिले पद प्रधान म्हणजेच महत्वाचे असते तो कोणता समास असतो तर अव्ययीभाव समास आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मला लॉटरी लागली तर किती छान होईल वाक्य प्रकार ओळखायला सांगितलेला आहे तर संकेतार्थी वाक्य आहे. यामध्ये संकेत दर्शवलेला आहे त्यामुळे संकेतार्थी आपण वाक्य म्हणू शकतो. पुढे चला, मराठीत मुख्य रस एकूण किती मानले जातात तर 9 रस आहेत. आज्ञाधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर आज्ञाधारक म्हणजेच बंडखोर आपल्याला सांगता येईल. 2 स्वर एकत्र येऊन काय तयार होते तर संयुक्त स्वर होतो. बघा 2 स्वर एकत्र आल्यावरती काय तयार होतो तर संयुक्त स्वर तयार होतो. घाम अधिक ओळे या शब्दाची पररूप संधी सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे तर घामोळे होतो. शाब्बास छान खेळलास या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते आहेत. बघा शाब्बास छान खेळलास या वाक्यातील केवल प्रयोग अव्यय कोणते आहेत तर शाब्बास सांगता येतं आपल्याला. पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्था कोणता आहे तर अपादान आहे. अपादान लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला, द्विगु समास हा कोणता मुख्य समासाचा उपप्रकार आहे तर तत्पुरुष समासाचा आपल्याला मुख्य उपप्रकार सांगता येतो. कारण की ही कोणती उभयान्वयी अव्यय आहे तर कारणबोधक म्हणजेच गौणत्व सूचक आपण म्हणू शकतो. षष्ठी विभक्तीचा कारकार्था कोणता असतो तर संबंध आपल्याला सांगता येतो. ज्या समासात दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला काय म्हटलं जातं तर द्वंद्व समास म्हटलं जातं. बघा ज्या समासामध्ये दोन्ही पद तेवढीच महत्वाची असतात त्यांना काय म्हटलं जातं तर द्वंद्व समास म्हटलं जातं. उद्देश विस्तार म्हणजे काय तर कार्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द त्यालाच काय म्हटलं जातं उद्देश विस्तार म्हटलं जातं. मराठी भाषेत उष्मे वर्ण कोणते आहेत म्हणजेच उष्मे घर्षक वर्ण कोणते आहेत तर श, श आणि स हे 3 वर्ण मराठी भाषेत उष्मे घर्षक वर्ण असलेला आपल्याला सांगता येतं ते म्हणजे श, श आणि स. पुढे चला, विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर दीर्घत्व स्वर संधी आपल्याला सांगता येतं म्हणजेच विद्या अधिक अर्थी. तीव्र या विशेषणाचे अनेक वचन काय होईल तर तीव्र या विशेषणाचे अनेक वचन तीव्रच होईल असं आपल्याला सांगता येईल. विशेषणाच्या सामान्य वचनानुसार रूप बदलत नाही ते नामावर अवलंबून असते त्यामुळे तीव्र या विशेषणाचे अनेक वचन काय होईल तर तीव्रच राहील. सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्यांना काय म्हटलं जातं सकर्मक क्रियापद म्हटलं जातं. षष्ठी विभक्तीचे एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय कोणते आहेत तर चा, ची, चे, चा आणि झा, झी, झे हे षष्ठी विभक्तीचे एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय असलेलं लक्षात ठेवायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे चा, ची, चे, चा आणि झा, झी, झे. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल तर कवयित्री असं आपल्याला स्त्रीलिंगी रूप सांगता येतं कवी या शब्दाचं. टी परीक्षेत भाषा कौशल्याचे मुख्य 4 टप्पे कोणते मानले जातात तर श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हे 4 टप्पे टी परीक्षेमध्ये भाषा कौशल्याचे मुख्य टप्पे मानले जातात. पुढे चला, तर आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत मित्रांनो. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच तुम्हाला कोणत्या टॉपिकवरील जर वन लाइनर रॅपिड फायर पद्धतीने जर प्रश्न हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपल्या चालू घडामोडीच्या नोट्स आहेत आणि
जानेवारी ते जून महिन्यातील 6 महिन्याच्या चालू घडामोडीच्या नोट्स आहेत ते 49 रुपयाला तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला जर हव्या असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.